महिलांनी अनेक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय। मग ती महिला सरकारी खात्यात असली, तिनं जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर महिला कुठल्या क्षेत्रात मागे नाही हे दाखवून दिलंय। तशाच काहीशा रत्नागिरीतल्या पाटबंधारे विभागातील सहाय्यक अभियंत्या सुवर्णा कशाळकर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 धरणांच्या दुरुस्तीपासून त्याच्या पाण्याच्या साठ्याच्या नियोजनापर्यंतचं काम या चोख बजावतात। ऑफिसमध्ये बसून खरडेघाशी करण्यापेक्षा आपल्यातल्या धाडसानं त्या 3 वर्ष 12 धरणांना आपल्या मुलासारखं जपतायत। कच्च्या रस्त्यावरून गाडीतून घाम पुसत चाललेल्या या सामाजिक कार्यकर्त्या किंवा राजकारणी नाहीत, तर या आहेत रत्नागिरीतल्या पाटबंधारे खात्यातील सुवर्णा कशाळकर। कम्प्युटरमध्ये करिअर करण्याची त्यांची आवड होती, मात्र मार्क कमी पडल्यानं त्या बीई सिव्हिल क्षेत्राकडे वळल्या। स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी त्यांनी घेतली आणि त्यांना याची गोडी लागली। एमपीएससीची परीक्षा देत त्यांनी 2007 मध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2च्या अधिकारी म्हणून पाटबंधारे खात्यात रुजू झाल्या। मात्र त्यांच्यातली बुद्धिमत्ता त्यांची पाठ सोडायला तयार नव्हती। 2010 मध्ये त्यांनी एमपीएससीची पुन्हा परीक्षा देत सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणून त्या सेवेत रुजू झाल्या। पण इथं येऊन त्यांचा प्रवास थांबला नाही। सरकारी कार्यालयात बसून काम करण्याची संधी त्यांना सहज मिळाली असती, मात्र त्यांनी ती झिडकारली। पाटबंधारे खात्यानं सुद्धा त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील 3 तालुक्यातल्या तब्बल 12 धरणांच्या देखरेखीच्या प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली। मला पहिलं पोस्टिंग लघु पाटबंधारे सर्वेक्षण उपविभाग देवरुख इथं मिळालं, रत्नागिरी पाटबंधारे विभाग दक्षिण यांच्या अंतर्गत। इथे पोस्टिंग मिळाल्यानंतर माझ्याकडे लांजा, संगमेश्वर आणि राजापूर या 3 तालुक्यामधल्या 12 लहान धरणांच्या देखभाल, दुरुस्ती आणि सिंचन व्यवस्थापनाचं काम माझ्याकडे आहे। कोकणात सिंचनाची वानवा असताना या धरणाच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नानं 1000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलं गेलंय। 1980 पासूनच्या धरणांचा यामध्ये समावेश आहे। गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वर्ल्ड बँकेकडनं राज्यातल्या काही निवडक धरणाच्या कामांपैकी 4 धरणांची कामं कशाळकर यांच्या देखरेखीखाली झाली। त्यामुळेच महिला कुठल्याही क्षेत्रात सहज काम करू शकते असं सुवर्णा यांना वाटतं। महिला म्हणून काही वेगळं आहे असं वाटत नाही मला। ज्या पद्धतीने काम एक सरकारी अधिकारी म्हणून करायचं आहे त्याच पद्धतीने करतो। लोकप्रतिनिधी, इतर विभाग, त्याचनंतर आमचे वरिष्ठ यांच्याशी जो संपर्क असतो किंवा त्यांच्याशी जे इंटरॅक्शन होत असतं ते सर्वांचं उत्तम सहकार्य आहे। एक महिला असून त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी असल्याचं सुवर्णा कशाळकर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। क्षेत्रीय स्तरावर देखील काम करत असताना त्याची धडाडे आहे किंवा सहकार्याकडून किंवा कॉन्ट्रॅक्टकडून काम करून घेण्याची पद्धत जी आहे ते फार उत्तम आहे, चांगले आहे। तर एक अधिकारी म्हणून मी खरोखर त्याचं कौतुक करू इच्छितो। या पदावर काम करताना कशाळकर यांनी पुरुषांप्रमाणेच न्याय दिला। सरकारी कार्यालयात बसून काम करणाऱ्या महिलांचं चित्र त्यांनी मोडीत काढलंय। त्यामुळेच सुवर्णा कशाळकर यांच्या जिद्दीचं कौतुक करावं तेवढं कमी। मनोज लेले, साम टीव्ही, रत्नागिरी।